राज्यातील 6 जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट दिला गेलाय। मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, पालघर, रायगडला रेड अलर्ट दिलेला आहे। रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली, संभाजीनगरला पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। काही भागामध्ये पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होण्याची सुद्धा भीती आहे। प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत आणि त्यामुळे खबरदारी घेतली जावी असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे। पुन्हा एकदा रेड आणि ऑरेंज अलर्ट राज्यामध्ये दिला गेलाय। खरं तर मुंबई सुद्धा जोरदार पाऊस पडेल अशी जी शक्यता आहे ती वर्तवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत होती आणि त्याचप्रमाणे जर पाहायला गेलं तर मुंबईत आता पावसाने जोर धरलेला आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत मुंबई, ठाणे, पालघर किंवा इतर मध्य महाराष्ट्र असू दे, कोकणचा किनारपट्टी असू दे किंवा मराठवाड्याला पाऊस पडेल असा हवामान खात्याने खरं तर काल अंदाज दिलेला होता आणि त्यानुसारच जर पाहायला गेलं तर काल मुंबईत सुद्धा सकाळच्या सत्रामध्ये मोठा पाऊस झालेला होता। त्यानंतर दिवसभर काही ठिकाणी ढगाळ वातावरण होतं। काल संध्याकाळच्या दरम्यान सुद्धा काही प्रमाणात पाऊस झालेला होता आणि आज सकाळपासून जर पाहायला गेलं तर जो पाऊस आहे तो बरसत असलेला आपल्याला पाहायला मिळते आणि पावसाची जी जो जोर आहे तो सध्या मुंबईत वाढलेला आपल्याला पाहायला मिळते। आज सकाळपासूनच संपूर्ण ढगाळ वातावरण आणि या ढगाळ वातावरणाचं आता पावसानं जोर धरलेलं जे दृश्य आहे ते सध्या आपल्याला पाहायला मिळते। प्रोड्युसर श्रीकांत खरातसह नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई।